वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषा 1 आणि भाषा 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी सीटेट 2024 साठी काही मोस्ट IMP प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न जे आहे तुम्हाला मराठी भाषेमध्ये किंवा मराठी भाषा पॅडॉगॉजीमध्ये विचारले जात आहे. मित्रांनो, हिंदी असो किंवा मराठी भाषा असो, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रत्येक वर्षी जे आहे परीक्षेत विचारले जात आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. तर चला मित्रांनो, पाहूया प्रश्न क्रमांक 1. व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा, प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की स्त्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा वापर करण्यासंबंधी कोणते विधान अचूक नाही, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा की स्त्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा वापर करण्यासंबंधी कोणते विधान अचूक नाही, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. ती विद्यार्थ्यांना विचार करण्यास आणि संपर्क साधण्यास मदत करते. ऑप्शन क्रमांक 2, ती विद्यार्थ्यांना भाषेचा अर्थ समजण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका बजावते. ऑप्शन क्रमांक 3, ती मोठ्या प्रमाणावर अध्यापन शास्त्रीय अवकाश खुला करते किंवा ती दुसऱ्या भाषाकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे विधान अचूक नाही तो असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, की ती दुसऱ्या भाषाकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. हे बघा, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा संपादन आणि भाषा शिक्षण यामध्ये कोणत्या मूलभूत फरक आहे. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि भाषा संपादन आणि भाषा शिक्षण यामध्ये कोणत्या मूलभूत फरक आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे. ओघ आणि अचूकता, भाषेला वाव देण्याचा स्तर, अचूकता आणि बोलण्याची गती किंवा बोलण्याची गती आणि उच्चार शिकण्यास. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे आपलं असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, की भाषेला वाव देण्याचा स्तर या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. हे बघा, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे की खालील प्रक्रियेस काय म्हणाल. शिक्षक एक पाठ्यांश वाचतात आणि विद्यार्थी गटाने बसून त्यातील मुद्दे लिहून घेतात आणि पुन्हा पाठ्यांश तयार करतात, म्हणजे नेमके काय, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, श्रुतलेखन, व्याकरण सांगणे, पुनर्लेखन प्रक्रिया किंवा पारस्परिक श्रुतलेखन. तर हे बघा मित्रांनो, प्रश्न असा आहे की एक शिक्षक एक पाठ्यांश वाचतात आणि विद्यार्थी गटाने बसून त्यातील मुद्दे लिहून घेतात आणि पुन्हा पाठ्यांश तयार करतात, म्हणजे नेमके काय, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2, व्याकरण सांगणे. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 4. हे बघा, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की एक मिनिट, संदर्भ सहित व्याकरण म्हणजे. आता हे बघा मित्रांनो, मोस्ट IMP हा प्रश्न आहे. प्रश्न असा विचारलेला आहे की संदर्भ सहित व्याकरण म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहिला ऑप्शन आहे की पाठांतरा आणि सरावाने व्याकरण शिकवणे. ऑप्शन 2 आहे की प्रथम व्याकरणाचे स्वरूप शिकणे व नंतर त्याचा उपयोग करावयास सांगणे. ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की रोजच्या वापरातील उदाहरणे घेऊन त्यांच्याशी संबंधित व्याकरणाकडे लक्ष वेधणे व व्याकरण शिकणे. ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की संचरित पद्धतीने व्याकरण प्रकार अभ्यासणे आणि विद्यार्थ्यांच्या क्रमबद्ध विकास घडविणे. तर हे बघा मित्रांनो, येथे जे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 4चे जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, की रोजच्या वापरातील उदाहरणे घेऊन त्यांच्याशी संबंधित व्याकरणाकडे लक्ष वेधणे व व्याकरण शिकणे, म्हणजेच संदर्भ सहित व्याकरण शिकणे होय. ओके, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. हे बघा, प्रश्न क्रमांक 5 इथे दिलेला आहे की मौखिक सादरीकरणासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत योग्य नाही, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की मौखिक सादरीकरणासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत योग्य नाही. ऑप्शन क्रमांक 1,
स्वर प्रस्तुतीकरण, ऑप्शन क्रमांक 2 काव्य रचना, ऑप्शन क्रमांक 3 समोरासमोर सांगणे किंवा ऑप्शन क्रमांक 4 सांकेतिक भाषेत सांगणे। तर हे बघा मित्रांनो, प्रश्न तुम्ही समजून घ्या। प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की मौखिक सादरीकरणासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत योग्य नाही। मौखिक म्हणजे मौखिक सादर करण्यासाठी कोणती पद्धत योग्य नाही। तर हे बघा मित्रांनो, स्वर प्रस्तुतीकरण योग्य असणार आहे, काव्य वाचन सुद्धा योग्य असणार आहे, कारण की या ठिकाणी मौखिक सादरीकरण होत आहे। समोरासमोर सांगणे हा सुद्धा मौखिक सादरीकरणाचा एक प्रकार असणार आहे, परंतु सांकेतिक भाषेत सांगणे हा मौखिक सादरीकरणाचा प्रकार नाही। म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। हे बघा प्रश्न क्रमांक 6 येथे दिलेला आहे की भाषेचे मूल्यमापन करताना पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट असावे। हे बघा मित्रांनो, एक शिक्षक आहे आणि ते भाषेचे मूल्यमापन या ठिकाणी करत आहोत, तर कोणते एक उद्दिष्टे असावे असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। विद्यार्थ्यांच्या चुका शोधणे, पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे, विद्यार्थ्यांची कामगिरी तपासणे किंवा शिक्षणातील न्यूनता शोधणे, न्यूनता म्हणजेच कमतरता, व त्यावर उपाययोजना करणे। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की भाषेचे मूल्यमापन करताना शिक्षणातील न्यूनता शोधणे व त्यावर उपाययोजना करणे हा आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। हे बघा प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 7। प्रश्न क्रमांक 7 आपण पाहत आहोत। प्रश्न क्रमांक 7 विचारलेला आहे की भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती पद्धत असे मानते की सर्व माणसांना जन्मातच भाषेला नियंत्रित करण्याच्या नियमाची आणि मानकांची माहिती असते व भाषा एकमेकींसारख्याच असतात, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे। सार्वत्रिक व्याकरण पद्धत, ऑप्शन क्रमांक 2 व्याकरण भाषांतर पद्धत, ऑप्शन क्रमांक 3 नियुक्त कार्यधारित भाषा शिक्षण किंवा उत्तरविधी पद्धती। तर हे बघा मित्रांनो, प्रश्न असा आहे की भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती पद्धत असे मानते की माणसांना जन्मतच भाषेला नियंत्रित करण्याच्या नियमाची आणि मानकांची माहिती असते व भाषा एकमेकांसारख्याच असतात। योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सार्वत्रिक व्याकरण पद्धती। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8। हे बघा प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही। मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो। हा प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो की भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नहीं। अगर आप इसको हिंदी में कहेंगे तो इस तरीके से कहेंगे कि भाषा शिक्षण के संदर्भ में कौन सा विधान उचित नहीं है। इस तरीके से हम इसको हिंदी में बोल सकते हैं दोस्तों। अगर आपको मराठी टू हिंदी ट्रांसलेशन अगर करते आ रहा है तो आप एक ही वीडियो में हिंदी और मराठी की पढ़ाई यहाँ पर कर रहे हो, ये समझेंगे आप। और जेव्हा तुम्ही हिंदीची व्हिडिओ पाहत आहोत मित्रांनो आणि तुम्हाला हिंदीचे अनुवाद मराठीमध्ये करता आले तर समजा की तुमची मराठीचा अभ्यास सुद्धा त्या ठिकाणी होत आहे मित्रांनो, कारण प्रश्न जे आहे ते सेमच असतात। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो की प्रश्न जे असतात मित्रांनो ते सेम असतात, फक्त भाषा बदललेली असतात। हाच प्रश्न तुम्ही उर्दूमध्ये घ्या किंवा इंग्लिशमध्ये घ्या किंवा हिंदीमध्ये घ्या, फक्त भाषेचा फरक असतो मित्रांनो। प्रश्न तोच असतो, फक्त लँग्वेज चेंज झालेली असते। ऑप्शन दिलेला आहे ठरवलेल्या भाषेला पुरेसा वेळ दिला तर प्रत्येकाला भाषा शिकणे सोपे जाते। ओके। ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की भाषा शिकणे ही वेळ घेणारी बाब आहे। ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की भाषा शिकणे म्हणजे अर्थ लावणे आणि ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे मित्रांनो की भाषा शिकण्यासाठी व्याकरण शिकणे गरजेचे आहे। तर हे बघा मित्रांनो येथे प्रश्न काय आहे की भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही। तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर नाही मित्रांनो, कारण की भाषा शिकण्यासाठी व्याकरण शिकण्याची गरज आहे असा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे आणि तो चुकीचा आहे मित्रांनो। म्हणजे आपला बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। हे बघा प्रश्न क्रमांक 9 येथे दिलेला आहे की भाषा वर्गात साहित्याचे अध्यापन केल्याने कोणते उद्दिष्टे साध्य होते। मोस्ट IMP हा प्रश्न सुद्धा असणार आहे या ठिकाणी की भाषेचे जर तुम्ही अध्यापन करत असणार किंवा भाषा वर्गात साहित्याचे अध्यापन केल्याने कोणते उद्दिष्टे साध्य होते असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 9 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 भाषा शिक्षण चिंतन आणि व्याकरण विकास, ऑप्शन क्रमांक 2 भाषा शिक्षण सामाजिक व सांस्कृतिक विषय समजून घेण्याच्या क्षमतेत वाढ, ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की नीती मूल्यांमध्ये वाढ, लेखक त्यांच्या काळ आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती किंवा पुढे लेखक होण्यास मदत होते। तर हे बघा मित्रांनो
भाषा वर्गात साहित्याचे अध्यापन केल्याने कोणते उद्दिष्टे साध्य होते? तर ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे की भाषा शिक्षण सामाजिक व सांस्कृतिक विषय समजून घेण्याच्या क्षमतेत वाढ होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 9 ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. हे बघा प्रश्न क्रमांक 10 इथे विचारलेला आहे की भाषा अध्ययनात कथाकथन या धोरणांचा मुख्य उद्देश डॅश डॅश होय किंवा डॅश डॅश हा असतो. कथाकथन या धोरणांचा मुख्य उद्देश काय असतो मित्रांनो? हा प्रश्न आपल्याला टीईटीच्या परीक्षेत सुद्धा हिंदीच्या सेक्शनमध्ये 10 नोव्हेंबर 2024 रोजी विचारला गेला होता मित्रांनो. पाहून घ्या तुम्ही की मुलांना मूल्य शिकवणे शिक्षकांना कथा पाठ करण्याची संधी देणे, मुलांना कथा वाचण्याची संधी देणे किंवा मुलांना भाषेत गुंतवणे. तर हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि भाषा अध्ययनात कथाकथन या धोरणाचा मुख्य उद्देश असतो की मुलांना भाषेत गुंतवणे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये हिंदी पॅडोगॉजी आणि मराठी पॅडोगॉजी संदर्भात पेपर 1 आणि पेपर 2 साठी मित्रांनो भाषा 1 आणि भाषा 2 साठी प्लेलिस्ट सुद्धा तयार केलेली आहे. तुम्ही आमच्या चॅनलमध्ये व्हिजिट देऊन ते प्लेलिस्ट पाहू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी दिलेला आहे की तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी दृष्टिबाधित आहे, एक भाषिक शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल? मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला टीईटीच्या परीक्षेमध्ये प्रत्येक वर्षाला पाहायला मिळत आहे की तुमच्या वर्गात एक विद्यार्थी आहे आणि तो दृष्टिबाधित आहे, एका भाषा शिक्षक म्हणून तुम्ही त्या नात्याने काय कराल असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. त्याला सद्भावनापूर्वक वागणूक द्याल, ओके, सन्मानपूर्वक वागणूक द्याल असा असला पाहिजे होता. त्याला कमी पातळीची कामगिरी करण्याची सवलत द्याल, त्याच्या मित्रांना त्याला त्याची कामगिरीत मदत करायला सांगाल की त्या विद्यार्थ्याला इतरांप्रमाणे वागवाल आणि श्रव्य माध्यमातून त्याला मदत कराल. तर हे बघा अशा प्रकारे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो आणि योग्य जे पर्याय असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 की त्या विद्यार्थ्याला इतरांप्रमाणे वागवाल आणि श्रव्य माध्यमातून त्याला मदत कराल असं आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. हे बघा प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी दिलेला आहे की पाठ्यपुस्तकात कथा, कविता, नाटक आणि इतर लेखन प्रकार असतात, अशा प्रकाराची लेखन सामग्री निवडणे योग्य ठरते कारण 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. ती अधिकृत आणि सहज भाषेत असते, ओके, पाठ्यपुस्तकात वापरण्यासाठी लिहिलेली असते, ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की सुप्रसिद्ध लेखकाने लिहिलेली असते किंवा सहज सोप्या भाषेत असते. मित्रांनो प्रश्न तुम्ही एकदा पुन्हा पाहून घ्या की प्रश्न येथे विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 12, पाठ्यपुस्तकात कथा, कविता, नाटक आणि इतर लेखन प्रकार असतात, अशा प्रकारची लेखन सामग्री निवडणे योग्य ठरते कारण आता 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. ती अधिकृत आणि सहज भाषेत असते, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. कारण की कथा, कविता, नाटक हे जे सगळे प्रकार असतात ती अधिकृत असतात आणि सहज भाषेत असतात. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. हे बघा प्रश्न क्रमांक 13 येथे दिलेला आहे की भाषा शिक्षणाच्या डॅश डॅश यामुळे भाषेच्या व्यावहारिक अंगाला वेग मिळतो. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो आणि मोस्ट IMP हा प्रश्न सुद्धा असणार आहे. संप्रेषणात्मक धोरण, संरचनात्मक धोरण, निर्मिती धोरण किंवा पारंपरिक धोरण. हे बघा अशा प्रकारे 4 प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो आणि भाषा शिक्षणाच्या संप्रेषणात्मक धोरण यामुळे म्हणजेच कम्युनिकेशन यामुळे भाषेच्या व्यावहारिक अंगाला वेग मिळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक मिळतो. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी मित्रांनो बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. हे बघा प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? हे बघा मित्रांनो हा प्रश्न सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे की पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा वर्गातील उत्तम अभ्यास सामग्री हा सांस्कृतिक ओझे असते. हे बघा मित्रांनो ओझे असते असा दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की उत्तम अभ्यास सामग्री सगळ्या व्याकरणिक व्यवस्थांनी पूर्ण असली पाहिजे, ओके. ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की उत्तम अभ्यास सामग्री ही संपर्क आणि विद्यार्थ्यांसाठी रुची संपन्न असली पाहिजे आणि ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की उत्तम भाषा सामग्री ही योग्य लांबीची असते. तर हे बघा मित्रांनो प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 जे असणार आहे ते चुकीचे या ठिकाणी दिलेलं आहे की
भाषा वर्गातील उत्तम अभ्यास सामग्री ही सांस्कृतिक ओझे असते, हे या ठिकाणी चुकीचे विधान आपल्याला मित्रांनो दिलेलं आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. हे बघा प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी दिलेला आहे की प्राथमिक पातळीवर वाचन क्षमता तपासून पाहण्यासाठी कोणती कृती सर्वात महत्त्वाची आहे. हे बघा मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा मोस्ट IMP या ठिकाणी असणार आहे की प्राथमिक पातळीवर म्हणजे 1ली ते 8वी किंवा 1ली ते 5वी वाचन क्षमता तपासून पाहण्यासाठी कोणती कृती सर्वात महत्त्वाची आहे, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. अक्षर ओळख, विरामचिन्हे ज्ञान, मजकुराचे आकलन किंवा वाचनातील अस्खलितता. तर हे बघा मित्रांनो, जे असणार आहे या ठिकाणी आपला प्राथमिक पातळीवर वाचन क्षमता तपासून पाहण्यासाठी कोणती कृती सर्वात महत्त्वाची आहे, तर मजकुराचे आकलन म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल मित्रांनो या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आपण 15 प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. मित्रांनो असेच प्रश्न पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मराठी पॅडागॉजी आणि हिंदी पॅडागॉजी संदर्भात मित्रांनो भाषा 1 आणि भाषा 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी प्लेलिस्ट सुद्धा तयार केलेली आहे मित्रांनो. कारण की फक्त 25 दिवस आता उरलेले आहे मित्रांनो परीक्षेसाठी. तर लवकरच तुम्ही हे आपले जे नियोजन आहे ते सुरू करा मित्रांनो, कारण तितका वेळ आता परीक्षेत नाही. 14 डिसेंबरला सीटेटची परीक्षा होणार आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन अपडेट सोबत.